या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे। काल मध्यरात्री ही घटना घडली। यामध्ये पोलीस स्टेशनची नासधूस करून पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली आहे। दगडफेक केल्याने जमावावर पोलिसांकडून तुफान लाठीचार्ज करण्यात आला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या। दगडफेकीत 17हून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 अंतर्गत जमावबंदी देखील लागू करण्यात आला आहे। काल मध्यरात्री 12 नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे। उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील यती नरसिंह आनंद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमरावती येथे पोलिसांकडे जमाव आला होता। पोलिसांकडून एफआयआर लिहिण्यास उशीर झाल्याने त्या जमावाकडून दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान अमरावती शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असे आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले आहे। पोलीस स्टेशन येथे काल 8:15च्या दरम्यान काही संघटनाचे लोक यती नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मॉब घेऊन आले होते। अशा वेळेस पोलीस स्टेशननी इंचार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफआयआर आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलं होतं। पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले। जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा, त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली। अशाही परिस्थितीत आमचे DCP ACP आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे। सोबतच अधिक कुमक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत। पूर्ण मॉब डिस्पर्स केला जे पोलीसच्या दिशेने दगडफेक करत होते। यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत, त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत आहोत। आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कोणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये, कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे। नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। सर, हे काही अश्रुधुराचा नळकांडा सोडायचा वापरला का पोलिसांना? जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर एफआयआरमध्ये त्याचं मांडणी करू आणि जेवढा आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे, कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सार्वजनिक मालमत्तेचं आणि इतर लोकांचं। त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला। या भागात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। जमावबंदीचे आम्ही आदेश परत लावलेले आहेत नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत। बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरात सुद्धा शांतता आहे। धन्यवाद। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।